न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतर्फे जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे। शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह तब्बल 2,500हून अधिक कलावंतांच्या माध्यमातून संपूर्ण शाळाच हे महानाट्याचे शिवधनुष्य उचलणार आहे। शिवरायांचे नेतृत्व, व्यवस्थापन, नियोजन, संघटन कौशल्य, शिस्त यासारख्या गुणांची महती विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आणि आनंददायी शिक्षणातून समजावी याकरता संपूर्ण शाळेने हा प्रकल्प निवडला असल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम आणि शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र पुरंदरे यांनी दिली। शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसह या महानाट्याचे लेखक आणि सादरकर्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगात भूमिका साकारणार असल्याचे शाळीग्राम यांनी सांगितले। 17 डिसेंबरला शाळेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता हा प्रयोग होणार आहे। विद्यार्थी घडवण्याचा आदर्श वस्तुपाठ पालकांसमोर सादर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि निमंत्रितांसाठी हा खास प्रयोग केला जाणार आहे। शाळेतील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या महानाट्यामध्ये सहभागी होणार आहेत। प्रत्येक वर्गाला महानाट्यातील एक प्रसंग सादरीकरणासाठी देऊन त्याची एकत्रित साखळी गुंफण्यात आली आहे। या महानाट्याच्या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांनीच अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या असून ढाल तलवारीसह इतर आवश्यक साहित्याची निर्मितीही त्यांनीच केली आहे, असे पुरंदरे यांनी सांगितले। आज शिक्षणामध्ये सगळ्यात जास्त गरज आहे ती संस्काराची, आणि या संस्काराचं सर्व भांडार आहे ते शिवचरित्रात आहे। मुलांना कसं घडवायचं, त्यांच्यासमोर कोणती उद्दिष्ट ठेवायची, संघटन कसं उभं करायचं, चारित्र्य संपन्न कसं असलं पाहिजे। त्या नाटकामध्ये एक वाक्य आहे, स्त्री ही आमच्या मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे। हे संस्कार मुलांवरती ह्या वयामध्येच व्हावेत, ही वाक्य त्यांच्या जिभेवर असावी, जिभेवरने ही वाक्य मनावर उमटवावीत, बाकीच्यांवरही हा संस्कार व्हावा, या मूळ उद्देशाने आम्ही जाणता राजा हे महानाट्य निवडलेलं आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, शिवाजी महाराजांना जिजाऊसाहेबांनी कसं घडवलं, कोणत्या गोष्टी सांगितल्या, कसं घडवलं, कोणते संस्कार केले, कशा प्रकारे केले, याचा एक वस्तुपाठ आहे जाणता राजा हे, शिवचरित्र हे। म्हणून आम्ही हा विषय निवडला आणि हे नाटक निवडलं। 2,500पेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन एका स्टेजवर काम करणं सोपं नाही आहे बरं। एवढे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी एकत्र येतात, आपले सर्व वैयक्तिक, मी शिक्षक आहे, मी मुख्याध्यापक आहे, विसरून एका स्टेजवर काम करतात। हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे। आम्ही आमची आयडेंटिटी विसरून आम्ही सर्वजण या शिवचरित्राचे भाग झालो आहोत। याच्या तयारीसाठी गेले 10 महिने आम्ही कष्ट करतो आहे, आणि 10 महिन्याच्या आधी याची नियोजन, त्याला प्लॅनिंग म्हणता येईल, असं आम्ही केलं। या संपूर्ण नाटकाचा इतिहास बघितला तर 12व्या शतकापासून 1680पर्यंतचा कालखंड याच्यामध्ये आहे। शिवाजी महाराजांच्या लहान वयापासून राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग आहेत, म्हणून वेगवेगळ्या वयोगटाची मुलं यामध्ये असावीत। म्हणून 5वीच्या मुलांनी काय काम करावं, 7वीच्या मुलांनी काय काम करावं, 11वी 12वीच्या मुलांनी काय काम करावं, शिक्षकांनी काय काम करावं, हे या सगळ्याचं नियोजन केलं। माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की ही सगळी शाळा मुलांची आहे, आणि या नाटकामध्ये कोळी नाच आहे, वाघ्या मुरळी आहे, मग मुलं करतील का हे काम, कसं करतील। मी मुलांसमोर प्रश्न ठेवला की मुलांना आपल्या या नाटकातल्या या समस्या आहेत। मुलं स्वतःहून म्हणली, सर आम्ही मुलींच्या भूमिका करू, आणि आज 60 मुलं कोळी नाच करता आहेत। नाच हा केवळ नाच म्हणून आम्ही बघतच नाही आहे, हा एक चांगला मराठी एरोबिक्सचा प्रकार आहे, हा फिजिकल फिटनेसचा एक प्रकार आहे की त्या कोळी नाचामध्ये, त्या गोंधळामध्ये किंवा त्या वाघ्या मुरळीमध्ये नाचताना शरीराच्या हालचाली हा व्यायामाचा प्रकार आहे। म्हणून आम्ही हा सगळा विषय निवडलेला आहे।